नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून ई श्रम कार्ड कसे डाउनलोड करायचे ते बघणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण आता क्रोम ब्राउझरवर आलेलो आहे. तुम्ही पण क्रोम ब्राउझरवर जायचं आहे व सर्चमध्ये टाईप करायचं आहे ई श्रम कार्ड. मित्रांनो, मी पहिलेच टाईप केलं होतं त्यामुळं ते आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो ई श्रम कार्डवर. केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो ई श्रम कार्डचं पहिलं ह्याच्यामध्ये तुम्हाला लिंक दिसेल, बघू शकता तुम्ही. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला ती वेबसाईट त्यांची दिसेल गव्हर्मेंटची. ई श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथं ह्या ठिकाणी मित्रांनो खाली तुम्हाला ह्या ठिकाणी बघू शकता अपडेट म्हणून दिसत आहे. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ह्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं अपडेटवर. नंतर तुम्हाला ह्या ठिकाणी 3 डॉट दिसत आहेत मित्रांनो, बघू शकता डाव्या साईडला. तर 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर खाली ऑलरेडी रजिस्ट्रेशन दिसत आहे तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली मित्रांनो अपडेट प्रोफाईल युजिंग आधार ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्डशी लिंक आहे तो. आपण ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेऊया मित्रांनो. मोबाईल नंबर टाकून घेतो मी. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ह्याच्यामध्ये कॅप्चर कोड टाकायचा आहे, बघू शकता. जसा आहे तसा तुम्ही तो कॅप्चर कोड टाकून घ्या. जर तुम्हाला तो कॅप्चर कोड कळाला नाही तर मित्रांनो तुम्ही दुसरा कॅप्चर कोडसुद्धा हे करू शकता. तर आपण आता कॅप्चर कोड टाकून घेत आहे मित्रांनो. टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो आपला कॅप्चर कोड चुकला होता, परत आपल्याला टाकायचा कॅप्चर कोड. तर मित्रांनो आपण कॅप्चर कोड टाकून घेऊया. कॅप्चर कोड टाकून घेतल्यानंतर सेंड OTPवर क्लिक करूया. मग तुम्हाला तुमच्या जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येऊन जाईल मित्रांनो. तो OTP तुम्हाला ह्या ठिकाणी टाईप करायचा आहे मित्रांनो. तर आपण टाईप करून घेऊया. एकच मिनिट मित्रांनो. टाईप करून घेऊया 6159 आणि तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे मित्रांनो. ओके केल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो. जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. 30 नंतर 5564 नंतर तुम्हाला मित्रांनो फिंगरप्रिंट आयरिस मोबाईलवर करत असाल तर तुम्हाला OTPवर क्लिक करायचं आहे व नंतर खाली तुम्हाला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आपण कॅप्चर कोड टाकून घेतो मित्रांनो. कॅप्चर कोड टाकून घेतल्यानंतर सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे व नंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या ह्याच्यावर, आधार कार्डाला जो नंबर आहे त्याच्यावर. एकच मिनिट मित्रांनो, नंबर कॉपी करूया. नंतर ह्या ठिकाणी आपण कॉपी केलेला जो नंबर आहे तो या ठिकाणी पेस्ट करूया मित्रांनो आणि व्हॅलिडेट ह्याच्यावर क्लिक करूया. नंतर आपण मित्रांनो
ह्या ठिकाणी येईल आपली माहिती येईल मित्रांनो, आधार कार्डाची सगळी. नंतर ह्या बॉक्सवर तुम्हाला मित्रांनो मी दाखवतो आता, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं नाही. क्लिक केलं तर तुमचं आधार कार्ड डिलीट होऊन जाईल मित्रांनो. त्या बॉक्सवर क्लिक करायचं नाही. तर तुम्हाला डायरेक्ट अपडेट EKYC इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं आहे. आपण करूया. नंतर या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन भेटतील: अपडेट प्रोफाईल, डाउनलोड UAN कार्ड आणि फाइंड एलिजिबल स्कीम. तर तुम्हाला मित्रांनो ह्या 2 नंबरचं डाउनलोड UAN कार्डावर क्लिक करायचं आहे. आपण त्यावर क्लिक करूया. तर तुम्ही बघू शकता तुमचं ह्या ठिकाणी कार्ड, जी श्रम कार्ड आहे ते ह्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आणि तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो ह्या ठिकाणी डाउनलोड UAN कार्ड आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला डाउनलोड, मी पहिलं डाउनलोड केल्यामुळं डाउनलोड फाईल अगेन म्हणून आलं आहे. तुम्हाला त्यावेळेस पहिल्यावेळेस डाउनलोड करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोडचा ऑप्शन येईल. तर आपण नंतर अजून एकदा डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड अगेनवर क्लिक करायचं आहे. चला, तर डाउनलोड क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट अशी PDF मित्रांनो अशी दिसणार आहे. डायरेक्ट आपलं PDF ॲपमध्ये बघू शकता तुम्ही. हे आधार तुमच्या श्रम कार्डची अशी तुम्हाला PDF डाउनलोड होऊन येणार आहे. ही तुम्ही ही करून मित्रांनो ही करू शकता तुम्ही.